तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुट्टा तेल विकणं आता बंद करण्यात आलंय। भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणुकीमुळे एफडीएने हा निर्णय घेतलेला आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कच्च्या तेलाच्या आणि सुट्या तेलाच्या विक्रीवरती कडक निर्बंध लादलेले आहेत, बंदी घातलेली आहे। आणि यानंतर आपण पाहतोय की दुकानदारांना देखील त्याची तसदी घेणं आता सुरू केलेलं आहे। मी सध्या किराणा घराच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कच्चं तेल ज्या ठिकाणी विकलं जात होतं त्या ठिकाणी आता केवळ पिशवीमध्येच जे तेल आहे ते विकलं जाईल अशा स्वरूपाचे जे आदेश आहेत ते लिहिण्यात आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी कच्चं तेल विकलं जात होतं त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। हे बघा, हे सगळे तेल या ठिकाणी आलेले आहेत आणि जे पिशवी पॅक तेल आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पण याच ठिकाणी कालपर्यंत आपण पाहत होतो की सुट्टं तेल जे ते विकलं जात होतं। अशा पद्धतीने या ठिकाणी काउंटर तयार करण्यात आले होते, मात्र तेलाचे जे डबे आहेत ते सध्या या ठिकाणाहून रिकामी करण्यात आलेले आहेत। ही जी मशीन आहे ती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे सुट्टं तेल जे ते या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।